अचलपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण प्रक्रिया 23 एप्रिल रोजी तहसील कार्यालयात दुपारी 12 वाजता प्रारंभ करण्यात आली। यावेळी उपविभागीय राजस्व अधिकारी बळवंत अरखराव, तहसीलदार डॉक्टर संजय गरकल, नायब तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या उपस्थितीत सरपंच पदाची आरक्षण निश्चित करण्यात आले। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण व महिला आरक्षण निश्चित करण्यात आले। अचलपूर तालुक्यातील अनुसूचित जातीच्या करिता 14 ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे निश्चित करण्यात आले असून त्यात अनुसूचित जाती करिता रामापूर बुद्रुक, एकलासपूर, येलकी, देवगाव, पांढरी, निमदरी, म्हसोना, तर अनुसूचित जाती महिला सरपंच पदाकरिता मल्हारा, कोठारा, खरफी, हिवरापूर्णा, वासनी खुर्द, वज्जर, देवमाळी अशा 14 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। तर अनुसूचित जमातीकरता 10 ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले असून अनुसूचित जमातीकरता खांजमानगर, पथरोट, नारायणपूर, सिंधी बुद्रुक, बोपापूर, तर महिलांकरिता घोडगाव, कुष्टा बुद्रुक, रासेगाव, वासनी बुद्रुक, वडगाव, फत्तेपूर अशा 10 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। तर नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता तालुक्यातील 12 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आले असून त्यात कुष्टा खुर्द, टवलार, दोनोळा, बोर्डी, सावडापूर, धोतरखेडा, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरिता हनवतखेडा, चमक बुद्रुक, खैरी, तुळजापूर, जहांगीर, सावडी, दातुरा, चमक खुर्द या एकूण 12 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला। तर सर्वसाधारण याकरिता एकूण 36 ग्रामपंचायतीचा सहभाग असून त्यात उपातखेडा, काकडा, वागडो, निंबारी, निजामपूर, कोल्हा, वडनेर, भुजंग, पिंपळखुटा, येसुर्णा, असदपूर, रामापूर, बेलच, बोरगाव, दोरी, बेलखेडा, चौसाळा, दर्याबाद, तर सर्वसाधारण महिलांकरिता परसापूर, सालेपूर, गौरखेडा, भूगाव, कांडली, निमकुंड, जवडापूर, धामणगावगडी, शहापूर, कविटा बुद्रुक, कासमपूर, इसापूर, जवरडी, येवता, सावडी बुद्रुक, नायगाव, हरम, अंबाडा, कंडारी अशा ग्रामपंचायतीचा समावेश आहे। यावेळी देवरी येथील निवासी देवा अभिनव आगे या चिमुकल्यांच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या। या आरक्षण सोहळी दरम्यान तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतचे पदाधिकारी व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। मनुसुडे सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। कधीही नामपत्राचं आरक्षण मिळालं नाही। 2005 मध्ये मिळालं होतं, परंतु त्याच्यानंतर त्या गावांना कधीही नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण मिळालेलं नाही। त्या 8 गावांची यादी मी वाचतो: दोनोडा, बोर्डी, तुळजापूर, जहांगीर, सावळी, दातुरा, दर्याबाद, चमकपूर, सावळापूर आणि धोतरखेडा हे 8 गाव आहेत। आता या 8 पैकी आपल्याला 7 चिठ्ठ्या ज्या आहेत त्या काढायच्या आहेत आणि त्या 7 गाव जे आहेत हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव राहतील। एससी एसटीची जशी लोकसंख्या जनगणनेमध्ये समाविष्ट असते तशी नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जनगणनेमध्ये लोकसंख्या समाविष्ट नसते। त्यामुळे आपण लोकसंख्येनुसार त्याचं आरक्षण देऊ शकत नाही। त्याची प्रोसेस अशी आहे नामपत्राचं आरक्षण देताना की यापूर्वी मागच्या 4 निवडणुकांमध्ये म्हणजे 2005, 2010, 2015 आणि 2020 या 4 निवडणुकांमध्ये ज्या नामपत्राचं आरक्षण ज्या ग्रामपंचायतीमध्ये मिळालं नाही अशा ग्रामपंचायती पहिल्यांदा काढायच्या, त्या नामपत्रासाठी राखीव ठेवायच्या। पण आता अशा ग्रामपंचायती किती आहेत फक्त की ज्याला आरक्षण मिळालं नाही अशा आहेत फक्त 5 आणि आपल्याला द्यायच्या किती आहेत 12 द्यायचे। आपल्याला मिळतंय की ज्यांना रिझर्वेशन यापूर्वी दिलं नाही आपण अशा मिळतात फक्त 5। मग पुढचा टप्पा येतोय की ज्यांना 2005 मध्ये दिलं होतं आरक्षण त्याच्यानंतर कधीही आरक्षण दिलं नाही, हा पुढचा टप्पा येतोय आणि त्या टप्प्यामध्ये आपल्याला मिळतोय ग्रामपंचायती 8 आणि आपल्याला घ्यायचे आहेत 7। त्याच्यामुळे आपण 8 पैकी 7 ग्रामपंचायती ज्या आहेत त्याच्या चिठ्ठ्या काढून नामपत्रासाठी आपण राखीव करतोय। थोडक्यात काय तर कधीही यापूर्वी आरक्षण न मिळालेल्या आणि त्याच्यानंतर 2005 मध्ये आरक्षण मिळालेल्या या 2 मधनं
आपल्याला नामाप्रचं आरक्षण काढावं लागणार आहे. उष्टा बुद्रुक रासेगाव घोडगाव पहिली वडगाव फतेपूर पंचायत आहे सावी पूर्णा आपली जी वेळ होती 12 वाजताची ती आता आपण सुरू करू. तर यामध्ये मान्यदारी यांनी आपल्या 72 ग्रामपंचायती ज्या आहेत तालुक्यातील त्या प्रवर्गात किती जागा राहतील याची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यामध्ये आपल्या एकूण 72 ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी 14 जागा या अनुसूचित जाती SC करिता राखीव राहतील. त्याच्यापैकी 7 जागा अनुसूचित करिता राखीव राहतील. त्यानंतर अनुसूचित राखीव राहतील ST त्याच्यापैकी 5 जागा या अनुसूचित जमातीच्या महिला यांच्याकरिता राखीव राहतील. नागरिकांचा मागास प्रवर्ग नामाप्र याच्याकरिता 12 जागा निश्चित करून दिलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी 6 जागा ज्या आहेत या महिलांकरिता आरक्षित होतील. आणि एकूण खुल्या प्रवर्गासाठी खुला 36 जागा निश्चित होतील आणि त्याच्यापैकी 18 जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारण महिला यांच्याकरिता निश्चित होतील. म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये 50% आरक्षण असल्यामुळं एकूण 72 पैकी आपले 50% जागांवर या महिला राहतील आणि त्याच्या प्रवर्गाच्या राहतील. असा हा जो प्रवर्गनिहाय जागेचा जो तपशील आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त झाला होता. त्याप्रमाणे आपल्याला 14 जागा 14 ग्रामपंचायती या आपल्याला निश्चित आहे. त्याच्याकरिता ग्रामपंचायती नियम त्यामधला जो नियम आहे कधीही न मिळालेल्या ग्रामपंचायती आम्ही काढलेल्या आहेत आणि त्या टक्केवारीच्या क्रमाने त्या 14 ग्रामपंचायती ज्या आहेत या आता अनुसूचित जातीकरता राखीव होत आहे. त्याच्यापैकी एक ग्रामपंचायत जी आहे आपली खेलदेववाडी, ही खेलदेववाडी ग्रामपंचायत 2020 ते 2025 या कालावधीमध्ये ती अनुसूचित जाती महिलेकरिता आरक्षित होती. परंतु 2020 ते 2025 या कालावधीमध्ये त्या ठिकाणी निवडणूक झाल्यामुळं सार्वत्रिक निवडणूक झाल्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार आम्ही ती ग्रामपंचायत जी आहे ती त्याच प्रवर्गाकरिता म्हणजे अनुसूचित जाती महिलाकरिताही आरक्षित राहील. कारण की 2020 ते 25 या कालावधीत त्या ठिकाणी आरक्षणाची सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झालेली नाही आहे. आता याच्यानंतर आपल्याला 13 ग्रामपंचायती ज्या आहेत या लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे आम्ही त्यांना कधीही अनुसूचित जातीचं आरक्षण प्राप्त न झाल्यामुळे आम्ही त्या निश्चित केल्या. त्यामध्ये झालेली आहे. आता आपल्याला 14 पैकी 7 जागा ज्या आहेत त्या 50% हिशोबाने या महिलाकरता निश्चित करायच्या आहेत. त्याच्यामुळं देवमाली वगळून उर्वरित आम्हाला
टाकावं लागतं आणि त्याच्यामधून 6 एक देवमाळी ऑलरेडी झालेली आहे, 6 ग्रामपंचायतीचे आम्हाला सोडत काढावं लागेल अनुसूचित जाती महिलेकरिता. ग्रामपंचायती आता अनुसूचित जातीच्या झाल्या, त्याच्यापैकी आता 6 ग्रामपंचायती आहेत, त्याची आपण आता सोडत काढू. अनुसूचित जातीसाठी ज्या ग्रामपंचायत यापूर्वी केव्हाही अनुसूचित आरक्षण भेटलेलं नाही अशा ग्रामपंचायत मी आता आपण 72 ग्रामपंचायतीपैकी पंचवार्षिक 3री 4थी असे देत अनुसूचित जातीचे शेवटी त्या 14 उरल्या. आता यावर्षी त्या अनुसूचित जातीला गेल्या. यापैकी आता आपल्याला अर्ध्या महिला करायच्या आहेत. आता जे चिठ्ठ्या काढतो आपण अनुसूचित जातीच्या महिला संघ. रामापूर बुद्रुक त्यानंतर आहे रामापूर बुद्रुक, त्यानंतर सूर, एलकी, कोठारा, खरपी, देवगाव, हिवरापूर्णा, वासनी खुर्द, पांढरी, निमतरी, मसोदा आणि वत्सळ या 13 आणि खेलदेववाडी 14 या 14 ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीची जी टक्केवारी आहे ही टक्केवारीप्रमाणे ही हायेस्ट असल्यामुळे या 14 ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गाचं आरक्षण निश्चित झालेलं आहे.